जय महाराष्ट्र. राज्यातील तमाम पात्र लाडक्या बहिणी ज्या की प्रतीक्षेत आहेत मागच्या 5 दिवसापासून नोव्हेंबरचा जो 17वा हप्ता आहे त्याचा वितरण झालेलं आहे, परंतु अजूनही त्यांच्या खात्यावरती येत नाहीये. मग संभ्रम अवस्था निर्माण झालेली लाडक्या बहिणीमध्ये, की वाटप सुरू करून 5 दिवस झालेले आहेत आणि अद्यापही त्यांच्या खात्यावरती पैसे का आले नाहीत? म्हणजे याचा अर्थ असा धरायचा का, की आम्ही अपात्र झालो? ई-के-वाय-सी केल्यामुळेच आता आम्ही अपात्र झालोय का? तर ही भीती आता कुठेतरी लाडक्या बहिणीमध्ये वाढत चाललेली आहे आणि प्रचंड प्रमाणात या बऱ्याच साऱ्या महिला आहेत ज्यांचे की आणखीनही पैसे मिळालेले नाहीत. म्हणजे जवळपास 50% पेक्षा जास्त महिला आहेत ज्यांना पैसे मिळालेले नाहीयेत. मग हे कशामुळं होतंय? यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत का? की आणखीन काही कारणं आहेत? आणि आणि जर का दुसरं काही कारण असेल तर त्याबद्दलही स्पष्ट संकेत हे महिला व बालविकास च्या अंतर्गत सांगण्यात आलेले नाहीये आणि लाडक्या बहिणी किंवा लाभार्थ्यांना त्याची सूचनाही देण्यात आलेली नाहीये. आपण पाहतोय की अशा प्रकारचा विलंब जनरली ज्याही वेळेस डेबिटीने पैसे येतात ते 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवसात जास्तीत जास्त पूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होतात. परंतु यावेळेस आपण पाहतोय की 31 डिसेंबरला हप्ता वितरण झाला, 1 जानेवारी झालं, 2 जानेवारी, 3 जानेवारी, 4 आणि 5 जानेवारी असे 5 दिवस झालेले असताना सुद्धा अद्यापही बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यावरती पैसे नाहीयेत. आणि हे यापूर्वी असं झालं होतं ते म्हणजे जून-जुलैमध्ये. जून-जुलैमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात स्क्रुटनी किंवा तपासणी झाली होती आणि त्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणी या तपासणीमधनं बाहेर काढल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये चौकशीही बसवण्यात आली होती. म्हणजे अंतरिम चौकशी सुरू होती त्या 26 लाख लाडक्या बहिणींची आणि त्यामधनं बऱ्याच साऱ्या बहिणी नंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पात्रही झालेल्या आहेत. तर ज्याही वेळेस चौकशी सुरू होते किंवा स्क्रुटनी चालू होते, त्यावेळेस वितरणाला उशीर होतो आणि जे कोणी रडारवरती आहेत म्हणजे चौकशीच्या कक्षामध्ये असतात, त्यांचा हप्ता वितरणाला विलंब होतो. कदाचित तो हप्ता या महिन्यात न मिळता तुम्ही जर पात्र असाल तर पुढच्या महिन्यात एकत्र मिळू शकतो. परंतु जर तुम्ही पात्र झालात तरच तो मिळू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. मग आता हे संकेत आपण मानून घेऊया, की ज्यांची कोणाची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्यांना आता तपासणी चालू आहे आणि ज्यांना पैसे मिळालेत ते पात्र आहेत आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीयेत त्यांची स्क्रुटनी ही चालू आहे आणि त्या स्क्रुटनीमध्ये जे काही आढळेल म्हणजे जे कोणी पात्र असतील तर त्यांना पैसे मिळतील, जे अपात्र असतील तर त्यांना पैसे मिळायला आता इथून पुढे बंद होणार आहे. मग आता यामध्ये आपण असंही सांगू शकतो, की तांत्रिक अडचण जर यामध्ये जर धरायची झाली, तर ही तांत्रिक अडचण नसणार आहे. कारण तांत्रिक अडचण ही 2 ते 3 दिवसाची असते. परंतु आता 5 दिवस झालेत, तर तांत्रिक अडचणीमुळे तुमचे पैसे अडकलेले नाहीयेत किंवा तुमच्या तांत्रिक अडचणीमुळे पैसे अडकलेले नाहीयेत. तर पैसे विलंब होतोय ते म्हणजे स्क्रुटनीमुळं. आता येणारा काही काळ तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे. जर तुमचे हप्ते रेग्युलर नाही आले, तर त्याच्या संदर्भात काय पुढची भूमिका असणार आहे? सरकार किंवा महिला विभागामार्फत काय त्याच्यामध्ये सूचना देण्यात येते, त्याबद्दल वेळोवेळी मी तुमच्यासोबत अपडेट शेअर करत राहीन. त्यासाठी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.